संघ विरुद्ध खेळण्यासाठी तयार होईल। शेवटच्या दिवसामध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळतो मानकोली विपक्ष भातान या दोन संघादरम्यान। टॉस जिंकला गेलाय भातान संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय। दोन्ही संघानं अगदी पाहिलं तर एक एक सामना जिंकलाय, दमदार परफॉर्मन्स राहिलाय। शिवयुवा चषक 2025 या स्पर्धेचं हे 10वं वर्ष आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस 10व्या पर्वातील आणि शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो। दोन बलाढ्य संघामध्ये ए गटातील दोन संघ मानकोली विपक्ष भातान असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे गोलंदाजीवरती विश्वास दाखवला गेला भातान संघाने आणि पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स दाखवला होता आणि त्याच जोरावरती इथे या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलाय यावेळेस गोलंदाजीसाठी मानकोली टीमला। श्रीदत्त भातान विरुद्ध चौथा हिरवा एकविरा मानकोळी असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो। रंगतदार सामना, प्रेक्षणीय लढत, सामना 4 षटकांचा आहे याची दक्षता घ्या, नाहीतर अजून दिवस भरपूर मोठा आहे। 5 ओव्हरचा खेळू असं होणार नाही। 4 षटकांचा सामना आहे, द्वितीय फेरी आहे। सामन्याला इथे सुरुवात केली जाईल। जयेश भोईर आणि सागर भोईर ही भोईर बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। स्ट्रायकर एंडला जयेश, नॉन स्ट्रायकर एंडला सागर आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती वैभव माली। दोन्ही एंडला अगदी सुरुवात करणारे दोन्ही खेळाडू पहिला मॅचचे हिरो राहिलेत, जयेश भोईर तर दुसरीकडे वैभव माळी। पहिला बॉल, सामन्याला सुरुवात आहे, शेवटचा सामना। क्या बात आहे, कमालीचा बॉल, गुडलँड स्पॉट वरती टाकला चेंडू, अगदी खाली राहिला गेला, डॉट बॉल आलाय। दुसरा बॉल, इथं मात्र गोलंदाजीला तयार आहे वैभव माली समोर जयेश, डाव्या हाताचा फलंदाज। क्या बात आहे, अजून यॉर्करचा मारा इथं दाखवलाय खरा, डॉट बॉल आला, बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट फेकतोय वैभव माली। कमालीचं षटक आहे, पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिले 2 बॉल अगदी विस्फोटक फलंदाज जयेश भोईरला इथे मात्र डॉट काढले गेलेत। दुसरा बॉल, अजून एक डॉट येतोय, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय खरा, परंतु इथे बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीयेत। गोलंदाजी अगदी लाईन आणि लेंथ अचूक टप्प्यावरती टाकताना वैभव माली तुम्हाला पाहायला मिळतोय। मानकोली टीम कडनं पहिला ट्रम्प कार्ड वापरला जातोय योग्यरित्या। इथे मात्र हे पहिले 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं आणि पूर्णपणे बेड्या जखडून ठेवल्यात। चौथाही बॉल डॉट आलाय। क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर या बॉलवरती करण्यात आला, अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, पाहता क्षणी बॅट आडीवाळी आणि तिथे मात्र चेंडूला सन्मान देण्याव्यतिरिक्त जयेशकडे उत्तर नव्हतं। 4 चेंडू सलगचे डॉट आलेत। पुढचा बॉल खोलात टाकलेला आहे, लॉंग ऑनला खेळाडू एका टप्प्याने चेंडूची अडवणी, एकच धाव, एका धावेने इथं स्वतःचं आणि संघाचं खातं यावेळेस जयेश भोईरनं उघडलं गेलंय। 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पहिली धाव इथे रेखटली जाईल। स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला सागर भोईर पाहायला मिळेल। छोटा पॅकेज बडा धमाका, पहिल्या मॅच मध्ये अगदी एक बाजू चांगल्या पद्धतीने धरून ठेवली होती आणि जसा जयेश बाद झाला त्यानंतर आक्रमणाला सुरुवात करणारा हा सलामीचा तडाख्याबंद फलंदाज सागर भोईर। शेवटचा बॉल आहे, बॉलला उडवलाय, परफेक्ट टायमिंग आणि गॅप शोधला गेला मिड विकेटच्या एरियामध्ये, एका टप्प्याने चेंडू पलीकडे चाललाय सीमा पार, चौकार।
करकत इथे सागरच्या बॅटने एक चौकार आलाय. अगदी सुंदर फटका होता. लेग स्टिक वरती खरं तर चेंडू आदळणार होता, परंतु तिथे सागर मस्तपैकी पायावरती आलेल्या चेंडूला फ्लिक ऑफ द रेस्टच्या साह्यानं अगदी वाईडेस्ट मिड विकेटला तिथे चेंडूला ढकलला. एका टप्प्याने चौकार वसूल केला. 400च्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय सागर भोईर आणि जयेश भोईर 4 बॉल 5 बॉल 1 धाव म्हणजे मायनस मध्ये सध्याच्या घडीला चाललाय तो. नवीन गोलंदाज विनीत माली मानकोली टीम कडनं जबाबदारी दिली गेली आहे की या षटकामध्ये कमीत कमी दावेवरती रोखण्याची जबाबदारी आणि ती पेलण्यासाठी विनीत तयार आहे. जयेश भोईर ज्यानं पहिल्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 1 धाव बनवली आहे, आता जबाबदारी आहे की ते या षटकामध्ये गोलंदाज विनीत मालीवरती आक्रमण करण्याची. पहिला बॉल दांडी उद्ध्वस्त केली आहे. त्रिपलाची फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. जयेश भोईर 6 चेंडू 1 धाव. बॅटच्या टोल एंडला चेंडू लागला जयेशचा आणि तदनंतर मधल्या यष्टीवरती जाऊन आदळला. पहा रिप्ले ॲक्शन मध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू यॉर्कर मारा होता, परंतु तो खोदून काढण्यासाठी थोडंसं शफल झालं बॅटच्या टोल एंडला आणि तदनंतर चेंडूनं लक्ष वेधलं गेलं मधल्या यष्टीचं. त्रिपलाचीत झाला जयेश भोईर. क्वालिटी विथ क्लिअरिटीचं गमक असणारं फॉर्च्यून इव्हेंट आणि त्याच्या सोबतीला starcricket.in वाहिनी तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याचे सर्व आमचे कृष्णा म्हात्रे सध्याच्या घडीला ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज भातान टीम कडनं सतीश टावरे. विनीत माळीला यश मिळालं पहिल्या बॉलला. दुसरा बॉल अगदी दिलशान स्कूप स्टाईलनं इथे खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल आलाय. इथे धावा बनत नाहीये. संघर्षाला सामोरं जावं लागतंय यावेळेस श्रीदत्त भातान टीमला. इथे लाईन खराब आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र विनीत माली देतो यावेळेस भातान टीमला. याच दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच आगमन होतं त्यांचे आमचे सन्माननीय सिद्धी करोळी गावचे ज्येष्ठ नागरिक कान्हा पाटील यांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम काका, आपलंही सरचे स्वागत आहे. आणि पाहुण्यांचं स्वागत अगदी इथे मात्र सतीशने दाखवलाय चौकार. क्या बात आहे. या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत, त्यांचे आपण वेलकम करूया. पुढचा बॉल सतीश साठी चपराक देण्याचा भरपूर प्रयत्न होता, परंतु ब्लाइंड स्ट्रोक असल्यामुळे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 10 धावा धावपलकावरती. 1 गडी बाद. श्रीदत्त भातान टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते पहिल्या डावात. विनीत माली गोलंदाजीला तयार आहे. दिलशान स्कूप इथेही लावायचं होतं. अगदी यावेळेस एक्झॅक्टली मनामध्ये फलंदाजाच्या काय चाललंय, बॉलची लाईन लेंथ काय आणि ते न पाहता इथे मात्र अंदाधुंद फायरिंग करण्याचा इरादा. वारंवार चेंडू डॉट जात आहे. पूर्णपणे दबावाच्या खाली खरं तर भातान संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सामना 4 षटकांचा इथून जिंकेल तो सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा हा सामना. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळणं आणि असे हे स्ट्रोक निवडणं कुठेतरी आपल्या संघाला धोका निर्माण करून देतील. अपील जोरदार आहे, परंतु पंचांनी सांगितलं की ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पायांचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु लेग बायच्या साह्यानं 1 धाव
षटक क्रमांक दुसरं समाप्त आहे. धाव फलकावरती 1 गडी बाद, 11 धावसंख्या. साईबाबा मिशिरे क्या बात है. अगदी प्रेक्षक पहा, एक दाम्पत्य बसले, अगदी जोडी बसले, परंतु मनमुराद आनंद घेते या गाण्याचा. लाल टोपी परिधान केलंय, टोपी काढली लगेच पहा, परंतु फुल एन्जॉय. आणि प्रेक्षक वर्ग असेल तर कृष्णा सामन्यालाही मजा येते. आणि तेही सामना पाहायचा तर आपल्या आयुष्याच्या साथीदारासोबत जर का क्रिकेटचा आनंद तो अजून द्विगुणित होतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सौरभ भोईर आलेत. पहिला बॉल उडवलाय, बॉलला उंच चाललाय, लांब किती असेल, लांबी कमी राहिले. काऊ कॉर्नरला इथे मात्र विनीत होत आहे, चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या गड्याचं पतन होताना पाहायला मिळतोय. पाच बॉल खेळलेत, एक चौकार जरूर दाखवला, मात्र पुढील बॉल सर्व डॉट आलेत. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये. थोडस परिस्थिती नाजूक पाहायला मिळतं यावेळेस श्रीदत्त बाथन संघाची, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग दाखवली होती. 5 षटकाच्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना तो जिंकला होता, परंतु इथे या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा पिछाडीवरती जाताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण वैभव मालीचं निर्णायक षटक, त्याच्यानंतर विनीत माली आणि आता सौरभ भोईर पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. संदेश आहे स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंप द ऑफ. यस इट इज अ वाईट. लाईन खराब आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेले. रेफर का रिव्ह्यूचा वापर केला जातोय यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थात मानकोली टीम कडनं पहिला रिव्ह्यू इथं वापरला येतोय. यस, ऑनफिल्ड अंपायरचा जो कॉल आहे तोच तिथे मान्य करावा लागेल, कारण का एक्झॅक्टली त्या मोमेंटला गोलंदाज कॅमेऱ्याच्या समोर आहे. इट्स अ वाईट. पंचांचा इशारा वाईटचा होता, तो वाईटच राहील तिथे. एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळतं आणि या एक्स्ट्राच रनमुळे धावा 12 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना आहे. लो स्कोरिंग सामना बनेल का संध्याकाळच्या सत्रामध्ये? वाडा कॅच, एका हाताने अगदी यष्टीरक्षकाने तिथे झेल टिपला गेला. वैभव होत आहे, काय कमालीचा झेल टिपला गेलाय.
च्या माध्यमातनं एका हातानं अगदी असं वाटलं होतं की झेल ड्रॉप होतो की काय, चेंडूला सोडून देतो की काय. शेवटच्या मोमेंटला हात अगदी सरळ पुढे केला, हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि संदेशा बाद झालाय 0 वरती. धावसंख्या स्थिर 12 धावफलकावरती. तिसरं षटक सौरभ भोईरचं मार्गस्थ. शर्विन आले डाव्या हाताचा फलंदाज. पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता शर्विनचा, परंतु तो बॉल आलाय डॉटच्या स्वरूपात. बॅट तर फिरवली होती परंतु लाईन लेंथ ओळखली नाही बॉलची. डॉट बॉल आलाय. अगदी चांगली गोलंदाजी. या डावातील 11वा चेंडू डॉट बॉल इथे होतोय बातन टीम साठी. आता हा 12वा चेंडू डॉट बॉल होतोय, म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 षटक पूर्णपणे निर्धार राहिली आहेत आणि धावफलकावरती 12 लागतात. 16 बॉल मध्ये 12 बॉल डॉट आहेत आणि त्याच्यामध्ये वाईटचा आपण विचार केला तर 2 बॉल वाईट आहेत, म्हणजे एकूण 18 बॉल पडलेत. इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू पायावरती आदळला गेलाय आणि जावेद बरीच सरांनी सांगितलं की हा फलंदाज इथे पायछेद दिला जातोय. क्या बात आहे. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. लग्नाचा उमेदवार सध्याच्या घडीला कॅमेरामध्ये कैद केलाय. अगदी 2 व्हीलर बाईक वरती बसलेत, फोनवरती बोलतात. कदाचित सेटिंग असू शकते, काही घडते. नेक्स्ट बॉल. फलंदाज तिथे तयार आहे राजेश. अगदी गॅप शोधलं गेलंय. डीप पॉइंटला तिथे खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग आहे आणि इथे रनआउटची विकेट. काय गरज होती, एकदा आरामात बनली होती परंतु दुसऱ्या विकेटची लालच आणि तिथे विकेटचं पतन. धावफलकावरती 13 लागले गेल्यात आणि फलंदाज इथनं बाद झाले ते म्हणजे 5. केला होता पहिल्या षटकातील. चौकार दाखवला, तदनंतर 2 षटक नॉन स्ट्राइक एंडला. बाथान टीमचं चुकलंय काय, तर सागरला तुम्ही स्ट्रायकर एंडला आणणं होतं, परंतु त्या काळामध्ये 5 विकेट बहाल केलं बाथन टीमनं. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे रोहित माळी आणि समोर सलामवीर सागर भोईर आणि त्याच्या जोडीला सार्थक. 7व्या क्रमांकाचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. 4 षटकांचा सामना, 13 धावा धावफलकावरती. बॉलला उडवलं सागरनं, खेळाडूला इथं मात्र घेरला गेलाय आणि फलंदाज अखेरकार 6व्या गड्याची कत्तल इथं केली जाते मानकोली टीम कडनं. गाणं म्हणती गाणं म्हणू जो सागर भोईर मागच्या 2 षटकामध्ये नॉन स्ट्राइक एंडला राहिला. भरपूर प्रेशर तिथे त्याला पाहायला मिळालं, कारण का त्या 2 षटकामध्ये 5 विकेट गमावला गेले. नवीन फलंदाज इथे अजून एक बॉल डॉट येतोय. क्या बात आहे. नवीन फलंदाज अथर्व आणि त्यासाठी पहिला बॉल इथे डॉट आलाय.
यस, तिसऱ्या पंचांकडे डिमांड केली गेली व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जरूर त्याची चाचपणी केली जाईल आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये. पंचांचा ऑन फील्डचा इशारा आलाय की डॉट बॉल आहे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. पुढचा बॉल अथर्वसाठी. शेवटचे 4 बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला. अगदी फसवा चेंडू होता. फलंदाज अथर्वसाठी अजून एक डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल शिवाय काहीच पाहायला मिळत नाहीये. सिंगल डबलचा प्रयत्न नाहीये इथे बातान टीम कडनं. फटका चांगला आलाय बऱ्याच उशिराना. खेळाडू जज करतोय काऊ कॉर्नरच्या डिपार्टमेंटला. चांगला झेल टिपला जाईल. सौरभ होते तिकडे. क्या बात आहे. चांगलं संगीत आणि इथे चांगला झेल सौरभनं टिपला गेलाय. नवीन फलंदाज संदीप आले 9व्या क्रमांकावरती. 7 फलंदाज बाद झालेत अगदी 13 धाव संख्या असताना. 18 चेंडू आतापर्यंत डॉट झालेत. 22 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकं निर्धार राहिलेत बातान टीमसाठी. अजून एक बॉल डॉट जातोय. या षटकातील 5 चेंडू डॉट आलेत. 2 विकेट रोहितनं इथं पटकावलेत. शेवटचा बॉल आहे. मेडन ओव्हर इथे फेकला जाईल का? नाहीये. झाली. यास इथे 3 विकेट आणि मेडन षटक, तेही स्लॉगरचं षटक रोहितच्या माध्यमातून. कमालचं इथे षटक पाहायला मिळालं यावेळेस मानकोली टीमचा रोहित कडनं. आणि धावफलकावरती 13 लागले गेल्यात आणि 14चं टार्गेट आता इथे मात्र मानकोली संघाला कंप्लीट करायचं आहे सुपर 12 मध्ये जाण्यासाठी. परंतु बातान संघाची गोलंदाजी भक्कम आहे. ते त्यांनी पहिल्या मॅच मध्ये दाखवलं होतं. तोच कारनामा आता या दुसऱ्या मॅच मध्ये दाखवावा लागेल. कशा पद्धतीने गोलंदाजी राहील आणि मानकोली टीम कशा पद्धतीने 14 धावांचा पाठलाग करेल यासाठी आपण मायक्रोफोनवरती या संध्याकाळच्या शेवटच्या सत्रासाठी इन्व्हाइट करूया संदीपजी पाटील सरांना. यस, धन्यवाद लहू. आज 2 दिवस आमच्या समेत नक्कीच यांचा आवाज मी ऐकतोय आणि पूर्णपणे ही स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती उद्यापासून नक्कीच असणार आहे. खऱ्या अर्थाने मी शिव युवा चषकाचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, सर्व आयोजक यांचा आभार व्यक्त करेन की दरवर्षी या स्पर्धेमध्ये आम्हाला आवर्जून आमंत्रण केलं जातं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती देखील आमचं देखील खूप प्रेम आहे आणि त्यांचं देखील आमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि संपूर्ण लहू ही स्पर्धा की त्यांचं आमंत्रण असतं की संपूर्ण दिवस तुम्ही आम्हाला पाहिजेत. तर नक्कीच मी फक्त यावर्षी 2च दिवस त्यांना दिलेला आहेत कारण उद्यापासून स्टार ओवेची स्पर्धा सुरू होते. कारण ॲक्च्युली ही स्पर्धा 16 तारखेपासून सुरू होणार होती, परंतु अवकाळी पावसामुळे ही स्पर्धा कुठेतरी थोडी उशिराने सुरू झाली. त्यामुळे फक्त यावर्षी 2च दिवस या स्पर्धेला मात्र आम्हाला देता आले. तर नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु खऱ्या अर्थाने शिव युवा चषक आज 2 दिवस जबरदस्त अप्रतिम पद्धतीने पार पडताना दिसतोय आणि 7 दिवसाचा हा क्रिकेटचा महासंग्राम या सिद्धी करवल्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि खरोखर शिव युवा चषक हा एक यशाचा शिखर गाठताना दिसतोय. कारण या स्पर्धेमध्ये विशेष वैशिष्ट्य आकर्षण आपल्याला या 3 स्कूट्या पाहायला मिळतात की येणारे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र कोणतीही 2 व्हीलर बाईक ऐवजी मात्र स्कूटी जी एक इम्पॉर्टंट पार्ट सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये दिली जाते आणि
ते मात्र 3-3 स्कुट्या देतात. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. आणि स्पर्धेमध्ये कोणत्याही डोनेशनवरती ते अवलंबून नाही आहेत. स्वतःच्या हिमतीवरती हा संपूर्ण ही मॅनेजमेंट कमिटी, शिव युवा चषकाचे मित्रमंडळ हे कौशल्याने ही स्पर्धा घडवत आहेत. त्याबद्दल त्यांचा आभार. खरोखरच या स्पर्धेमधून जो येणारा मोबदला आहे तो शिवजयंतीसाठी वापरला जातोय आणि सामाजिक कार्यासाठी, शालांसाठी वापरला जातो. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकतो. त्यासाठी या शिव या चषकाचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला मी आभार धन्यवाद देतोय आणि बोलतोय मैदानाकडे. जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त 14 धावांची. 24 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इथे मात्र जयेश भोईरला मिळते सफलता. पहिल्या चेंडूवरती मात्र विनीत माळी बाद होतोय. कारण लहू जर या मैदानामध्ये प्रथम फलंदाजी भातान संघाने केली आणि भातान संघाची कुठेतरी जी फलंदाजी होती ती मात्र पूर्णपणे एकदम अपयशी ठरले आणि फक्त 14 धावांवरती 13 धावांवरती मजल मारू शकले आणि 14 धावांचं लक्ष फक्त मानकोळी संघासमोर आहे. परंतु या 14 धावा जरी असल्या तरी मात्र तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, तुमच्यामध्ये असलेली तमक, तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य या मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला दाखवावं लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल तरच मात्र यश तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. परंतु ते होऊ देईल का हा मनकोली संघ, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण जबरदस्त आज परफॉर्मन्स राहिलाय. ये पोलमधून खेळत असताना एक सामना त्याने जिंकलाय, भातान संघाने एक सामना जिंकलाय. 2 सामने जिंकल्यानंतर मुरबी संघाविरोधात कोणता संघ येईल हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि इथे मात्र हा आला षटकार आणि जबरदस्त तिथे झेल टिपलाय हा आयान मोकाशी. हा काही मिळणार नाही आहे कारण तुम्ही आमचे मॅनेजमेंट कमिटीचा हिस्सा. हा नाश्ता आहे या ना. खरोखर अनिल ढोपरे यांनी देखील प्रशंसा कृष्णा केली होती की पहिल्यांदा असे आयोजक पाहतोय की संपूर्ण मैदानामध्ये आयोजकांना उभे केलेत त्यांनी. म्हणजे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकतो. तिकडे बघा तो एकटाच आहे विजूभाई. एकटे राहू नका. एकटे राहिल्याने टेन्शन येत असतं. सोबतीला कोणाला तरी घ्या. चैतन्य देखील एकटाच आहे असू दे पण त्याच्याकडे मोबाईल आहे का. त्यापेक्षा पार्टनर काय असू शकतं. 7 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद 7 धावांची अजूनही गरज आहे. कारण या शिवयुवा चषकामध्ये कृष्णा आल्यानंतर हसी खेळीचं वातावरण आम्हाला नेहमीच मिळत असतं. मजा येते कारण सगळे युवा आहेत आणि ह्याच तर गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला करायच्या असतात. इथे मात्र अवंतरचा इशारा वाईट येतोय पंचांच्या माध्यमातून. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 8 वरती. आत्ता मात्र उर्वरित फक्त 6 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 6 धावा. हा कारण पहिल्या इनिंगमध्ये 20 डॉट चेंडू खेळले तर भातान संघ. आणि इथे मात्र हा आलाय चौकार वैभव माळीच्या बॅटमधून. हे आज मात्र आम्हाला आयोजकांना वेळ खूप दिलाय कारण आता पुढची उद्याची प्लॅनिंग करण्यासाठी खूप वेळ आहे. कारण इथून स्पर्धा दिवस संपला म्हणजे त्यांचं काम संपला असं नाही आहे. पुन्हा त्यांना आता इथून सुरुवात करायची की आता आम्हाला उद्या काय करायचं आहे. विकेट आहे, त्यानंतर संपूर्ण गोष्टी आहेत, ते सर्व मॅनेजमेंट बसवावी लागते. कारण आयोजन करणं जोराचा अपील तर आहे परंतु पंचांवरती कोणताही प्रेशर नाही आहे. ते स्थिर आहेत. इथे मात्र हा निर्धाव चेंडू येतोय जयेशचा. 1 चेंडू बाकी आहे. 2 धावांची गरज आहे. या षटकातील 1 चेंडू नाही तर पुन्हा तुम्हाला वाटेल की एकामध्ये 2 अशा नाही आहेत. हा ही विकेट आहे. आता मानकोली संघ थोडासा कुठेतरी थोडा क्रिकेट आता एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न कारण त्यांना माहिती आहे की
विजय अटल आहे, पण तो अटल विजय देखील कधी कधी वेगळे स्वरूपामध्ये जाऊ शकतात. परंतु 2 धावा आहेत, जास्त फरक पडणार नाहीये. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. ती महत्वाची आहे. तर इथे मात्र अजून 2 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 18 असतील. श्री दत्त भातान संघ काय पहिला सामना त्याने जिंकला, अपेक्षा असं वाटलं होतं की भातान संघावरती जोवेली संघ वर्चस्व गाजवेल की काय, परंतु काय खेळ त्या सामन्यामध्ये दाखवला. परंतु या सामन्यामध्ये घडलंय काय, कुठेतरी थोडासा निर्णय आता आपण म्हणू शकत नाही आहे लव की तुम्ही फलंदाजी का घेतली, तसं नाही आहे. परंतु फलंदाजी घेतली तर तुम्हाला किमान 30-35 धावा 4 षटकामध्ये किमान तरी काढायला हव्यात. त्या पलीकडे 40-45 सिंगल डबल ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या धावा कशा येतील याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु इथे भातान संघाचा खेळ पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी जरा वेगळा राहिला. डॉट चेंडूंचा पर्सेंटेज जास्त राहिला, त्याच्यामुळे आज भातान संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. शिव युवा चषकाच्या या चषकामध्ये नक्कीच बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतो, कारण फक्त मानकोली संघाला 1 धावेची आता गरज आहे ती विजयासाठी, कारण 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि इथे मात्र हा विजयी फटका येईल का? यस, इथे मात्र हा विजयी फटका. सामना जिंकलाय. पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन ते टीम मानकोली संघाचा. 4था हिरवा एकविरा मानकोली संघ शिव युवा चषकामध्ये सुपर 12 मध्ये पोहोचलाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये शिव युवा चषकामध्ये श्री दत्त भातान संघाने सहभाग नोंदवला, चांगला खेळ दाखवला, चांगले युवा टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळालं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि नक्कीच या स्पर्धेचे आमचे संपूर्ण आयोजक यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल पूर्ण आमची ही